Hello student, today we learn chapter number 9, that is optics. In last lecture we learned dispersion of light. मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्पर्शन ऑफ लाईट कशाला म्हणतात हे लर्न केलं होतं आणि काही फॉर्म्युलेज होते. रिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्पेरिकल सरफेस तो फॉर्म्युला घेतला होता. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ फोकल लेन्सेस त्याचा एक फॉर्म्युला पाहिला होता आणि डेव्हिएशन प्रोड्यूस बाय द थिन प्रिझम. थिन प्रिझमची डेफिनेशनसुद्धा पाहिली होती आपण. फॉर द थिन प्रिझम or refracting angle is very small, the prism which having the refracting angle is very small is known as a thin prism. मग व्हेरी स्मॉल म्हणजे किती, लेस दॅन ऑर इक्वल टू 10 डिग्री असा जो प्रिझम असतो त्याला काय म्हणतात, थिन प्रिझम. म्हणजे त्याचा जो रिफ्रॅक्टिंग अँगल आहे तो लेस दॅन ऑर इक्वल टू 10 डिग्री. मग त्याचा आपण फॉर्म्युला पाहिला होता, डेव्हिएशन डेल्टा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट n-1. आजच्या याच्यामध्ये आपण अँग्युलर डिस्पर्शन कशाला म्हणतात ते पाहूयात आणि त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला. ओके, अँग्युलर डिस्पर्शन. नाउ लेट्स सी व्हॉट इज इन बाय द अँग्युलर डिस्पर्शन. If a polychromatic beam is incident upon the prism, the emergent beam consists of all individual colors and angularly separated. This phenomenon is known as the angular dispersion. Actually, एकदम easy definition, that is the angular separation of extreme colors whenever it is emerging out of the prism is known as the angular dispersion. ओके, म्हणजे आपण जेव्हा प्रिझमवरती लाईट इन्सिडेंट करतो तो काय होतो, रिफ्रॅक्ट होतो आणि मग इमर्जिंग आउट होतो. मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीलाच पाहिलं होतं अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे काय, द अँगल मेड बाय द इमर्जंट रे विथ द नॉर्मल इज नोन ॲज द अँगल ऑफ डेव्हिएशन. त्याची आपण पाहिली होती. मग प्रत्येक कलरसाठी जो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे तो वेगवेगळा येतो. ओके, मग त्याच्यामध्ये जो सेपरेशन आहे प्रत्येक ह्याचं, तो जो फिनॉमिनॉन आहे हा टोटल, त्यालाच म्हणतात अँग्युलर डिस्पर्शन. ओके, म्हणजे अँग्युलर डिस्पर्शन म्हणतात. आणखीन एक त्याच्यामधली सोपी डेफिनेशन जी आहे ती आहे द अँग्युलर सेपरेशन, द अँग्युलर सेपरेशन between two extreme colors, between two extreme colors in the dispersion of light, colors in the dispersed beam of light is called angular dispersion. हे त्यालाच काय म्हणतात, अँग्युलर डिस्पर्शन. मग आता ह्याच्यामध्ये डायग्रॅम आपण काढली होती मागे. डायग्रॅममध्ये जी आहे ती मी इथं पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. हा प्रिझम आहे, ह्याच्यावरती जेव्हा आपण व्हाईट लाईट इन्सिडेंट करू, मग ह्याला मी इथे नॉर्मल ड्रॉ करून घेते. ओके, देन इट गेट रिफ्रॅक्ट. हा रिफ्रॅक्ट झाला, हा पण असा रिफ्रॅक्ट झाला. मग टू एक्स्ट्रीम कलर म्हणजे फर्स्ट कलर आणि लास्ट कलर जे मी तुम्हाला सांगितलं होतं, VIBGYOR, हे दोन एक्स्ट्रीम कलर, त्याच्यामध्ये बाकीचे कलर्स आहेत. मग इथे जे आहे हे दोन एक्स्ट्रीम कलर्सचे मी इथे काढलेले आहेत. फर्स्ट जो आहे तो असतो व्हायोलेट आणि हा आहे रेड. आणि ही पुन्हा ओरिजिनल डायरेक्शन ऑफ द इन्सिडेंट बीम. मग ह्यातला जो अँगल बनतो त्याला अँगल ऑफ डेव्हिएशन, दिस इज डेल्टा आर, आणि हा जो आहे दॅट इज डेल्टा व्ही. मग ह्यातलं जे सेपरेशन आहे की नाही त्यालाच म्हणतात अँग्युलर डिस्पर्शन. मग ह्याचा जर फॉर्म्युला आपण डिराईव्ह केल्यानंतर ह्याचा फॉर्म्युला जो आहे तो येतो डेल्टा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. म्हणजेच इथे इन टर्म्स ऑफ डेल्टा बिटवीन व्हायोलेट अँड रेड कलर इज इक्वल्स टू डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. मग आपल्याला थिन प्रिझमचा फॉर्म्युला माहिती आहे, तोच यूज करून हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. ए इंटू ब्रॅकेट NV-1 मायनस ए इंटू ब्रॅकेट NR-1. मग हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला मिळतो
तो मिळतो डेल्टा व्ही आर इज इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेट एन व्ही मायनस एन आर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द अँग्युलर डिस्पर्शन फॉर ए प्रिझम. हे थिन प्रिझमसाठी आहे. ओके, कारण की याच्यामध्ये आपण थिन प्रिझम का म्हटलं, कारण की थिन प्रिझमचा फॉर्म्युला वापरूनच आपण हे सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर जो आहे डिस्पर्सिव्ह पॉवर, ह्याच्याच पुढचा जो आहे आणखीन एक आहे याच्यामध्ये मीन डेव्हिएशन फॉर द बीम ऑफ व्हाईट लाईट. आता मीन डेव्हिएशन म्हणजे काय म्हणावं लागेल. आता तुम्हाला माहिती 7 कलर्स असतात, मग त्यातले जे 2 कलर्स आहेत ते जर घेतले तर मीन डेव्हिएशन येतं. पहा इथे मीन डेव्हिएशन प्रोड्यूस्ड बाय द प्रिझम. मीन डेव्हिएशन, मीन डेव्हिएशनमध्ये जर आपण आता हे जर डायग्रॅम कन्सिडर केली तर आणि ह्याच्यामध्ये जे आहे कुठले 2 मीन कलर्स येतील. ॲक्च्युली याच्यामध्ये व्हाईट लाईट, येलो कलर इज द प्रॅक्टिकली चूजन टू बी मीन कलर. हा जो आहे हा प्रॅक्टिकली मीन कलर घेतात. जर आपण पाहिलं तर तुम्ही म्हणाल हे 3 आणि हे 3 हा ग्रीन येईल, पण ग्रीन न घेता येलो घेतात. येलो बी द मीन कलर और मीन डेव्हिएशन प्रोड्यूस बाय द प्रिझम. मग हाच काय घेतात, हा जो फॉर्म्युला आहे ॲक्च्युली जर घ्यायचा झाला डेल्टा व्ही आर इज इक्वल टू डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर अपॉन 2. तुम्हाला माहिती आहे आपण मीन असंच काढतो. मग हाच ॲप्रॉक्सिमेटली आपण काय लिहू शकतो, डेल्टा वाय इज इक्वल टू मीन कलरसाठी ए इंटू ब्रॅकेट एन वाय मायनस 1. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द मीन डेव्हिएशन प्रोड्यूस बाय द थिन प्रिझम. त्यानंतर ना आहे पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डिस्पर्सिव्ह पॉवर. ओके, डिस्पर्सिव्ह पॉवर मीन्स व्हॉट ते पाहूयात आपण. डिस्पर्सिव्ह पॉवर, आता डिस्पर्सिव्ह पॉवर कशाला म्हणतात पहा. द रेशो ऑफ अँग्युलर डिस्पर्शन बिटवीन द एक्स्ट्रीम कलर्स टू द मीन डेव्हिएशन और टू द डेव्हिएशन ऑफ मीन कलर इज कॉल्ड एज द डिस्पर्सिव्ह पॉवर, आणि तो ओमेगाने डिनोट करतात. ओके, ओमेगा. आणखीन यालाच कसं डिफाईन करता येईल, द ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल मटेरियल टू डिस्पर्स कॉन्स्टिट्युएंट कलर्स इज इट्स डिस्पर्सिव्ह पॉवर्स. म्हणजे त्याची जी स्प्रेड होण्याची जी आहे कॉन्स्टिट्युएंट कलर्समध्ये त्याला म्हणतात डिस्पर्सिव्ह पॉवर. इझी डेफिनेशन आहे द रेशो ऑफ angular dispersion between extreme colors to the deviation of mean color is called the dispersive power. मग आता ह्याची आपण अकॉर्डिंग टू डेफिनेशन कसं लिहू शकतो फॉर्म्युला, ओमेगा इज इक्वल्स टू, मग आता अँग्युलर सेपरेशन बिटवीन 2 एक्स्ट्रीम कलर टू द मेन डेव्हिएशन प्रोड्यूस्ड बाय द. मग हा जर फॉर्म्युला डिराईव्ह केल्यानंतर ना आपल्याला लास्टला जो फॉर्म्युला मिळतो तो मी डायरेक्टली लिहिते येता इथे. ओमेगा इज इक्वल्स टू अकॉर्डिंग टू फॉर्म्युला घेतला डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, दॅट इज अ अँग्युलर जे आपण म्हटलं रेशो ऑफ डिस्पर्शन बिटवीन 2 एक्स्ट्रीम कलरचा फॉर्म्युला आपण मीन डेव्हिएशन फॉर द येलो कलर म्हणजे दोन्हींची ॲडिशन डिवायडेड बाय 2 डेल्टा व्ही प्लस डेल्टा आर अपॉन 2, दॅट इज नथिंग बट द डेल्टा वाय. म्हणजेच हे काय तर डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा वाय. मग तोच इन टर्म्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर्म्युला काय होऊन जातो, ओमेगा इज इक्वल्स टू एन व्ही मायनस एन आर अपॉन एन वाय मायनस 1. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ द प्रिझम. ओके, हा फॉर्म्युला झाला डिस्पर्सिव्ह पॉवरचा. त्यानंतर ना आता ह्या चॅप्टरमधला जवळपास आपला जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आपण बऱ्यापैकी घेतलेला आहे, आणि ह्याच्यामधले प्रॉब्लेम्स आपण घेणार नाही आहे कारण की हे विचारलेले नाही आहेत. ते तुम्ही स्वतःहून जे आहे एक्सरसाइजमध्ये जे सॉल्व आहेत तुम्ही करून घ्याल. त्यानंतरनं जे तुम्हाला रेनबो फॉर्मेशन ऑफ रेनबो माहिती आहे झालेलं आहे तुम्हाला. ॲक्च्युली रेनबोचे 2 टाईप्स आहेत, प्रायमरी रेनबो अँड सेकंडरी रेनबो.
मग आता रेनबो जो आहे तो फॉर्म कशाने होतो, ॲक्च्युली इट इज अ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, याने रेनबो फॉर्म होतो. मग आपण आता ती थेरी इन शॉर्टमध्ये पाहूयात. ॲक्च्युली हाऊ डज अ रेनबो फॉर्म, रेनबो फॉर्म कसा होतो. रेनबो, ओके. फर्स्ट रेनबो ॲपियर्स इन द स्काय आफ्टर अ रेनफॉल. कधी दिसतो आपल्याला, जेव्हा पाऊस येतो म्हणजे झाल्यानंतरनं वॉटर ड्रॉपलेट्स प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर ॲक्ट ॲज अ स्मॉल प्रिझम. म्हणजे यामध्ये एकदम जोरात पाऊस आल्यावरती नाही, पण जसं आपल्याला शॉवर झाल्यानंतरनं म्हणजे बारीक बारीक पाऊस येऊन गेला त्याच्यानंतरनं रेनबो दिसतो. आणि जे वॉटर ड्रॉपलेट्स प्रेझेंट्स असतात ॲटमॉस्फिअरमध्ये छोटे छोटे, ते स्मॉल प्रिझम म्हणून ॲक्ट करतात. आणि याच्यामध्ये सनलाईट जेव्हा त्याच्यावरती एंटर करतो, मीन्स वेन सनलाईट एंटर्स दिस वॉटर ड्रॉपलेट्स इट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स. म्हणजे त्याच्या आतमध्ये गेल्यानंतरनं त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि तो डिस्पर्स होतो, म्हणजे 7 कलर्समध्ये डिस्पर्शन होऊन बाहेर पडतो और इमर्जिंग आउट होतो. दिस डिस्पर्स्ड लाईट गेट टोटली रिफ्लेक्टेड इनसाइड द ड्रॉपलेट. म्हणजे तिथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. अँड अगेन इट्स रिफ्रॅक्टेड व्हाईल कमिंग आउट ऑफ द ड्रॉपलेट. ॲज कंबाईन इफेक्ट ऑफ ऑल दिस फेनॉमिनॉन ऑफ 7 कलर्ड रेनबो इज ऑब्झर्व. मग त्याच्यामधून आपल्याला रेनबो फॉर्म झालेला दिसतो. मग आता याच्या काही कंडिशन्स आहेत. कंडिशन्स कुठल्या आहेत पहा. कंडिशन अंडर विच द रेनबो कॅन बी सीन. आपण पाहू शकतो त्या कंडिशन्स. ए रेनबो कॅन बी ऑब्झर्व वेन देअर इज अ लाईट शॉवर विथ रिलेटिव्हली लार्ज रेनड्रॉप ऑकरिंग ड्युरिंग द मॉर्निंग और इव्हिनिंग टाईम विथ इनफ सनलाईट अराउंड. म्हणजे अशी जर कंडिशन असेल त्यातच आपल्याला रेनबो दिसतो. शॉवर म्हणजे बारीक बारीक पाऊस असेल आणि त्याच्यामध्ये जे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यावरती काय होणार आहे, सनलाईट पडणार आहे. एक तर मॉर्निंगला दिसतो किंवा इव्हिनिंग टाईम. यामध्ये आपण रेनबो पाहू शकतो. मग ह्याचे 2 टाईप्स आहेत, एक आहे प्रायमरी रेनबो आणि एक आहे सेकंडरी रेनबो. आता याची माहिती आपल्याला घ्यायची नाही आहे, कारण की हे आपण यावेळी विचारलेलं नाही एक्झाममधून, ॲक्च्युली स्किप झालेला पार्ट आहे, पण तुम्हाला माहिती हवा त्यासाठी आपण घेतला. आय होप यू अंडरस्टूड दॅट टॉपिक वी लर्न टुडे. ओके, थँक्यू. मग याच्या पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा जो चॅप्टर आहे तो सुरू करणार आहे. ह्यातला पुढचा पार्ट पूर्ण आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे, तो मी स्किप केलेला आहे आणि प्रॉब्लेम्सही नाही. ओके, आणि जे काही तुम्हाला डिफिकल्टीज असतील त्या आपण गुगल मीटमध्ये सॉल्व करूयात. थँक्यू.